वंदना मावळे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता ना ज्वारीची थालीपीठ दाखवते मी तुम्हाला. ज्वारीचं पीठ घ्यायचे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं या वाटीनं. तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता. त्याच्यात हा अर्धी वाटी रवा टाकायचा आणि 1 वाटी अर्धीच वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. जेवढा रवा घेतला ना तेवढाच ही वाटीने हे गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं. ज्वारीच्या पिठाला जास्त माया नसती ना, त्याच्यामुळे थोडं गव्हाचं पीठ टाकायचं, थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं. हे 2 वाट्या ज्वारीचं पीठ झालं, अर्धी वाटी रवा झाला, अर्धी वाटी गव्हाचं पीठ झालं. थोडं चमच्याने 2 चमचे आपण डाळीचं पीठ टाकू. म्हणजे छान होतात धिरडे, एकदम मस्त थालीपीठ जाळीदार व्यवस्थित. चमच्याने 2 चमचे दही घ्यायचं. 2 चमचे टाकता तुम्ही 3 चमचे टाकले तरी चालतं. आता कालवून ठेवून देऊ. थोड्या वेळाने पुन्हा ते मिक्सरमध्ये दळायचं, चांगलं दळून घेऊ. परत थोडंसं ठेवलं. आता व्यवस्थित थोडंसं मिक्सरमध्ये दळण्यासाठी थोडंसं कमी पाण्यात भिजवायचं. थोडं थोडं पाणी घालून असं भिजवून ठेवायचं. मग थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी किंवा फार झालं तर अर्धा तासाने आपण हे दळून घेऊ परत मिक्सरमध्ये. 15 मिनिट बॅटर भिजलं आहे आपलं. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊ. लसूण, मिरची आणि जिरं 1 चमचा. आता आपण हे दळून घेऊ. हा ठेसा टाकून घेऊ. चवीनुसार मीठ. थोडीशी कोथिंबीर. तव्याला आपण तेल लावून घेऊ. सोडून घ्यायचं. छान असा ठेवून घ्यायचं. उलटून झालं. आता अजून थोडंसं भाजू द्यायचं. अशा पद्धतीने सगळे थालीपीठ करून घ्यायचे.